मी ज्या एरियामध्ये राहतो हं. तो फुल ऑफ कॉन्टेंट क्रिएटर्सचा एरिया आहे, पारसिक नगर. ओके. तर तिथे मोठे मोठे जे आहेत, जे हं, नील हं, आहेत, हं, हं. तर ते आम्ही सगळे तिथेच राहतो. हं. त्यांना बघून बघून मी इन्स्पायर झालो. हं. माझा एक ग्रुप होता, हं, हं. तर तो ग्रुप म्हणजे सगळ्या लोकांना टाइम नव्हता. तो मिसप्लेस झाला, म्हणजे लांब गेला तो ग्रुप. हं. तर मी एकटा पडलो. हं. एकटा पडलो तर मला ऑप्शन दिसली माझी आई. कारण का एकदा रील केलेली मी आई बरोबर, अच्छा. तर ती मला आवडलेली. हां, हां, तर हां. बोललो आता घरीच बसूया आणि घरीच रील्स बनवूया. मग ओके. आता आई पण माझी रील्स बनवते माझ्यावर. माझे मित्र पण बोलायला लागले की मी तुझी रील्स शेअर नाही करू शकत, माझ्या आई वडिलांना दाखवू नाही शकत की हा माझा मित्र आहे. का? कारण का त्याच्या शिवाय आहेत. तर काहीतरी आपण त्या सतत काहीतरी टेन्शन मध्ये असतात हल्ली माणसं, सतत काही ना काही टेन्शन असतं. मग आपण थोडंसं कुठेतरी आपण केलं हसवण्यासाठी त्यांना, तर कुठे बिघडलं ना. मन पण शांत होतं, मनुष्य हसरा होतो. सगळे सोशल मीडियावर आपण यावं म्हणून करत असतात. तर मुलींनी पण हे लक्षात ठेवायचं का आपण आपले फोटो टाकतो, तर ते फोटो आपण कसे असतात, तुम्ही कसेही फोटो टाकता, तसं नाही करायचं कधीच. तुम्ही चांगले फोटो टाका. आज ना उद्या तुम्ही आई होणार आहात. तुमचे ते फोटो, तुमचे ते पोज घेतलेले फोटो, ते जे विचित्र फोटो टाकता, ती तुमची मुलं बघणारी आहेत. तर त्या मुलांवर तुमचा प्रभाव काय राहील? हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षाच्या आजच्या या भागात. आज आपण भेटणार आहोत इंस्टाग्रामवर सर्वांना हसवणाऱ्या एका खास जोडीला, रील्सचा सुपर हिरो आणि त्याच रील्सची खरी स्टार त्याची आई. स्वागत करूया श्रेयस गौरी एके श्रेयस रील्स नमस्कार. यांचं आणि त्यांच्या आई दीपा गौरी यांचं. नमस्कार. नमस्कार काकू. नमस्कार. नमस्कार श्रेयस. श्रेयस, आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. काय हरकत नाही. इंस्टाग्राम वरती व्हिडिओज बनवायला म्हणजे कधी चालू झालं, कधीपासनं असं वाटलं की आपण इंस्टाग्रामवर रील्स बनवाव्यात किंवा व्हिडिओज बनवावेत? ऍक्च्युली मी ज्या एरियामध्ये राहतो हं. तो फुल ऑफ कॉन्टेंट क्रिएटर्सचा एरिया आहे, पारसिक नगर. ओके. तर तिथे मोठे मोठे जे आहेत, जे नील आहेत, तर ते आम्ही सगळे तिथेच राहतो. त्यांना बघून बघून मी इन्स्पायर झालो. हं. तर मी विचार केला की थोडीशी कला आहे आपल्याकडे ऍक्टिंगची, तर आपण पुढे पण शो करूया. तर मग त्या हिशोबाने मी मित्रांबरोबरच करायला लागलो रील्स. त्यांना बघून आई बरोबर नव्हतो करत बरोबर. पहिलं मी एकट्यामध्येच करत होतो. ते करता 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 आता इथपर्यंत पोहोचले मी. आणि मग हे जेव्हा सगळं चालू झालं तर घरातल्यांची रिॲक्शन काय होती? ऍक्च्युली कसं होतं, पहिलं माझ्या रील्स मध्ये शिव्या खूप असायच्या. अहं. तर म्हणजे एकदम हायफाय शिव्या नाही, पण शिव्या असायच्या. तर ओके. माझी आई मला नेहमी बोलायची हं, हं, हं. की काय रे, किती शिव्या घालतो, आपल्यामध्ये शिव्या चालत नाही, काय हं, नाही. हं, हं. पण मी ते दुर्लक्ष केलं. हं, हं, हं. पण जेव्हा जेव्हा मला फॅन्स बोलायला लागले, असे काका काकी काकू जे पण भेटतात, हं, अरे किती शिव्या घालतो रे, मग तेव्हा मला थोडंसं वाटलं की बाबा शिव्या आपली कमी केलं पाहिजे. हं, हं. आईचं नाही ऐकतं, मी त्यांचं ऐकलं. ओके. हा. आणि मग घरच्यांची आणि बाहेरच्यांची ही सगळी मिक्स रिॲक्शन होती. पण मग कधी असं वाटलं का की आता बस हे थांबवूया, की मग असं वाटलं की नाही आता तर मी करूनच दाखवणार? हा, ऍक्च्युली असंच वाटलं मला. पण एक असतो ना, एक डाऊनफॉल असतो. हं, हं, हं. तर माझा एक ग्रुप होता, हं, हं. तर तो ग्रुप म्हणजे सगळ्या लोकांना टाइम नव्हता. तो मिसप्लेस झाला, म्हणजे लांब गेला तो ग्रुप. हं. तर मी एकटा पडलो. हं. एकटा पडलो तर मला ऑप्शन दिसली माझी आई. कारण का एकदा रील केलेली मी आई बरोबर, अच्छा. तर ती मला आवडलेली. हां, हां, तर हां. बोललो आता घरीच बसूया आणि घरीच रील्स बनवूया. मग ओके. आता आई पण माझी रील्स बनवते माझ्या बरोबर. अच्छा. पण मग आईंना घेऊन रील्स बनवायचं एक असं असतं ना की दिस इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी, की Right. कॅमेरा समोर इतक्या कॉन्फिडेंटली बोलणं. हा. आणि मी तुमच्या रील्स बघितल्यात, त्या एवढ्या कॉन्फिडेंट असतात हा. कॅमेरा समोर. सो मग हे हे आईमध्ये आहे हे कधी जाणवलं? ऍक्च्युली माझी आई खूप डॅशिंग आहे. हं, हं. तर मी ज्या एरियामध्ये राहतो, तर तिथे माझी फर्स्ट म्हणजे आई फर्स्ट आहे जी ड्राईव्ह करायची, अच्छा. ते पण कॉलेज. ओ. तर ती माझी आई एकटीच कॉलेज फिरवायची, मला शाळेमध्ये सोडायची. हां. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझी आई डॅशिंग आहे. हां, हां, हां. तर तिला कधी शो केस साठी म्हणजे अशी जागा नाही भेटली, प्लॅटफॉर्म नाही भेटला. बरोबर. आता मला वाटलं की आई करू शकते. आईला कॉन्फिडन्स दिला. आई तर माझ्यावरती गेली. आता मला सांगते आई की असं कर तसं कर, हा अँगल घे, तो अँगल घे. काकू, मी तुम्हाला विचारते, जेव्हा हा तुम्हाला पहिल्यांदा म्हणाला की आई माझ्यासोबत रील करशील का,
तर मग तेव्हा मनातनं काय वाटलं? असं धाकधूक होती की करू नको करू, लोक काय विचार करतील, असे कधी विचार मनात आले का? नाही, मी लोकांचा कधीच विचार नाही केला. कारण ज्या क्षेत्रात उडी मारायची त्या क्षेत्रात चारी बाजूने कोण ना कोण बोलणारच असतं. बरोबर. त्याच्यामुळे मी कोणाचाच विचार नाही केला. मी फक्त माझ्या मुलाचा विचार केला. तर Right. त्याला जर पुढे काय करायचं असेल, Right. पुढे जायचं असेल तर आपण त्याला सपोर्ट करायचा. बरोबर. गोंधळ होता रील करताना, पण म्हटलं ठीक आहे, करूया आपण, कसं होईल तसं, जसं जमेल तसं. त्याप्रमाणे मी करत गेले. आणि मग जेव्हा तुमची फर्स्ट रील शूट झाली, मग तेव्हा कॅमेरा मागे काय गोंधळ होता किंवा कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा? ऍक्च्युली मी त्यावेळेस आईला सांगायचो की आई असं करायचं तसं करायचं. तर कसं स्टार्टिंगला जमत नाही, तर मी पण समजू शकतो, पण मला असं वाटलं की मला येतं म्हणजे आईला पण यायला पाहिजे. तर मग मी आईला थोडंसं ओरडायचो वगैरे, आई असं नाही करायचं, तसं कर तसं कर. मग आई माझी ठीक आहे बेटा, आता तू मला सांगणारच आहे ना, म्हणजे मी तुला कानाखाली खेचणारच आहे ना, तू एकदाच राग काढतो. दोन्ही राग एकदाच निघतो, रील पण होते आणि राग पण येतो. भरपूर मार खात होतो. हा. मला अजून एक विचारायचंय तुम्हाला. आता ना हे पॅरेंटिंग खूप वेगळ्या प्रकारे होतं बरोबर. मुलांचं. आपण 90sचे किड्स आहोत. बरोबर. मी सुद्धा मार खाऊनच मोठी झाली आहे. हा. तर आपल्याला त्या माराचं काही वाटत नाही. नाही. पण मग आत्ताची ही जी जनरेशन आहे त्यांना तुमचं हे सगळं बघताना मजा येते. तर मग हे मार पडणं किंवा हे मग असं कधी वाटत नाही, अरे माझे मित्र काय म्हणतील की आई मला मारते? नाही, माझे मित्र पण मार खातात आईची, मला काय फरक नाही, त्यांना पण नाही फरक पडत. ओके, कूल. तुमची जोडी एकदम कूल आहे. म्हणजे काकू जरी शांत वाटल्या ना तरी त्यांच्यामध्ये एक स्पार्क आहे हो हो. जो लगेच जाणवतो. हा, की त्या ज्या कॉन्फिडेंटली बोलल्या की मी माझ्या मुलाच्या मागे उभी राहणार, बरोबर. सो त्याच्यातनच त्यांच्यामध्ये किती स्पार्क आहे तो जाणवतो. कधी असा एखादा सीन आम्हाला सांगाल का की खूप मजा आलेली असं काहीतरी शूट करताना आणि ते होतच नव्हतं, किंवा असं काहीतरी अनुभव जो आपण आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकतो? पण असं तर खूप वेळा होतं की आम्ही जेव्हा रील बनवायला जातो तेव्हा कधी पप्पा आले आमचे, पप्पांना आवडत नाही कॅमेऱ्यामध्ये येणं, ओके. नाही ते बघायला पण आवडत नाही. अच्छा. तर मग आम्हाला असं वाटतं की पप्पा कधी जातील तेव्हा आम्ही करू. मग त्याच्यामध्ये आमचं चालूच असतं की पप्पा जा आम्हाला शूट करू द्या. ते दरवेळी होतं. ओके. आणि मग डायलॉग्स कोण विसरतं जास्त? डायलॉग ऍक्च्युली आम्ही असं विसरते, पण कसं आम्ही स्क्रिप्टेड नाही करत. ओके. आम्ही जे आहे ते जे चालू आहे चालू दे, जे शब्द निघतील तोंडात ते निघाले असं. ओ. डायलॉग विसरायला मी आहे. हा 10 वेळा तो बोलतो, आई असं नाही, आई असं काय बोललीस, असं नाही, हा. असंच बोल. अरे बाबा हो ना, करते ना मी. असं त्याचं चालूच असतं माझ्या मागे. नाईस, नाईस. पण तुला मी सांगतो म्हणजे तू आता स्टार बनलीस, ते माझ्या सांगण्यामुळेच बनली, नाही ते कसली काय झाली असती. हो, तुझ्या सांगण्यामुळे. मग अरे वा. आणि मी करते त्याचं काय नाही का, अरे तू सगळी करते कामं म्हणजे- टाकून तुझ्या मागे अरे लागलेली मी पण असते तर मी. कामं करतो ना तुझी, हो, असं नाही की नाही मग करत. बरोबर आहे, तुला पण ते जेवायला लागतं. अरे म्हणून तर जेवायला- माझ्या मागे लागलेला असतोस तू. हे काय हे बाई हे कट करा, हा. लगेच सुरू होते. मग कामं टाकून याच्या मागे लागायला लागतं मला. मग नशीब आई, मारला तुझे- नाही, नाही तर आता मारला पण असता. गप्पा बस, आता इथे कसं मारू तुला, तू तुझं हे नाही, तू मारशील पण. ते नंतर बघू. जाऊ दे. काकू, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आता तुम्ही खूप फेमस आहात इंस्टाग्रामवर. असं वाटतंय मला. नाही आहात तुम्ही. जेव्हा तुम्ही बाहेर जाता म्हणजे रोजच्या कामांसाठी भाजी आणायला म्हणा किंवा असंच म्हणा, तर लोक जेव्हा तुम्हाला रेकग्नाइज करतात, लोक ओळखतात श्रेयसची आई, तर तुम्हाला कसं फिलिंग येतं? ऍक्च्युअल मला असं कॅमेरा समोर आलेलं मला मी कधी विचार पण नव्हता केलेला. आणि आता डायरेक्ट मी व्हॉट्सअपला याला त्याला मी असते, फेसबुकला. त्याच्यामुळे मला माहित नसतं, माझ्या हातात मोबाईल नसतो कधी जास्त करून. पण ते समोरची व्यक्ती येते, अहो मी तुम्हाला युट्यूबला बघितलं, अहो तुम्ही फेसबुकला असता. मला पुढे समोर काय रिॲक्ट करत हे मलाच माहिती नसतं. मी आपली म्हणते हा तुम्ही बघितलंत मला, हो बघितलं, ठीक आहे असं बोलून मी पळ काढते तिथून. नाही, फोटो काढायला येतात की नाही लोक? हा, आलेले 1-2 वेळा आलेले होते. आता कसं होतंय, आता आई वॉकला पण जाते ना, आता ही बोलली ना,
तर खूप म्हणजे सगळीकडे जायचो तर भेटायचे कोण ना कोण, हो काकू हे काकू, अरे तुम्ही रील्स करताना वगैरे. मग आता काय करताय, आता मास्क लावते. आता हिला वाटते हिचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. हा, मी मास्क लावते आता. चालायला जाते बोलते मास्क लावते. का मास्क लावलाय का? बोलते की नाही रे, ते कोण ना कोण भेटतात, मग बोलतात की तुम्ही ऍक्टिंग करता वगैरे. मग मला कसं तरी वाटतं, मग मी नाही करू शकत, त्यांना शब्दच नाहीत बोलायला. मला ती फिलिंग एक्सप्रेस करताच येत नाही. काय करायचं समोरची व्यक्ती आली, अहो आम्ही तुम्हाला बघितलंय. कुठे बघितलं? पहिले माझ्या डोक्यात काहीच नसतं, हे रील बिलचं काहीच नसतं डोक्यामध्ये. मी विचार करते यांनी मला कुठे बघितलं असेल. अहो मी तुम्हाला काय ते युट्यूबला बघितलं. युट्यूबला नंतर माझी ट्यूब अरे हा मी रील बनवते ना. मला समजतं, हा युट्यूबला बघितलं. कशा आहेत रील? हा छान असतात हो, आम्ही तुम्हाला ओळखतो ना, छान असतात. असं मग मला असं वाटतं तिथून पळ काढावा का काय. कारण काय रिॲक्शन द्यायची मलाच माहिती नसते, कारण मी एवढी मोठी नाहीये स्टार. तुम्ही रिॲक्शन काय देऊ, म्हणून मी तिथून पळ काढते ना. आता मी थोडा मास्क लावायला सुरुवात केली. नाही, पण तुम्हाला मनातनं कसं वाटतं सांगा, की सगळे लोक भेटायला येत आहेत, लोक ओळखतायत तुम्हाला? नाही, ते तर प्रत्येक स्त्रीला असं आवडणारच ना, मनातून अशी काय बोलतात ते फुलं अशी हे होतात ना, तसं होतं मनामध्ये. वा वा, आपण फेमस झाले कुठे ना कुठेतरी, असं कुठे ना कुठेतरी आपण फेमस झाले, त्याच्यामुळे ते असे फुटतच असतात फुगे. त्याच्यामुळे पण समोर रिॲक्शन काय द्यायची, आपण एवढे मोठे एकदम स्टार नाहीये ना, पण छोटे आहोत, पण ते समोर रिॲक्शन काय द्यायची हे मला माहित नसतं. मी आपली हळूच तिथून पळ काढते. काकू, मगाशी जसं श्रेयस म्हणाला की सुरुवातीला त्याच्या व्हिडिओजमध्ये शिव्या असायच्या, मग लोक काय काय बोलायची, तर तुम्हाला कधी लोक बोलायला आली का, अरे तुमचा मुलगा व्हिडिओज बनवतोय त्याच्यात शिव्या देतोय? हो, त्याचे कॉमेंट्स मध्ये पण असायचं. मी ते कॉमेंट्स वाचायचे ना, तर त्याच्यात त्या शिव्या असायच्या, त्या मला बिलकुल नाही आवडत. मी याला किती वेळा बोललेली आहे का शिव्या देत जाऊ नको, शिव्या देत बसायचं नाही त्याच्यामध्ये, काहीतरी चांगलं काहीतरी बोल ना. सोडले ना शिव्या, आता शिव्या देतोय का आता? मी आले म्हणून सोडलंय. तू आले म्हणून काय झालं, मग तू मारतेस ना, तर मारण्याचं म्हणजे काय? आता एवढा मारते तर मोठा, ह्या शिव्या देत होताच म्हणून मारायची ना. अरे पण देत होतो, आता देत नाही तरी मार खातोय पण ना. तू पण मध्ये मध्ये काही ना काही करतोच ना उद्धव. अरे तू गप्प बस, मी चालू. घेता येत ना इंटरव्ह्यू चांगली, बस. तू काय पण बोलू नको माझ्याबद्दल. तुझ्याबद्दल कशाला काय बोलू, बस गुपचूप. बोला ताई, तुम्ही बोला, काय बोलता? विचार काय विचारायचं ते त्याला. मग श्रेयस, हा जो चेंज होता, हा चेंज हिला काय वाटलं मनातनं, म्हणून हा चेंज झाला, की फक्त आई म्हणाली म्हणून? नाही, ऍक्च्युली जेव्हा समजलं की आता कसं आहे, आपल्या कल्चरमध्ये शिव्या नाही देत, आपण कोणाला वाईट नाही बोलू शकत, आपल्याला कोणाचं वाईट पण ऐकायचं नाही. तर आता जसे जसे आता मी मराठीमध्ये रील्स बनवतो, आता आपली मराठी संस्कृती अशी नाही की आपण कोणाला पण शिव्या घालू शकतो. तर मला ते तेवढं समजत नव्हतं. जेव्हा मला लोक येऊन बोलायला लागले, माझे मित्र पण बोलायला लागले की मी तुझी रील्स शेअर नाही करू शकत, माझ्या आई वडिलांना दाखवू नाही शकत की हा माझा मित्र आहे. का? कारण का त्याच्या शिव्या आहेत. आणि आपल्याला असं कोणाला इन्फ्लुएन्स पण करायला जायचं नाही की वाईट किंवा चांगलं, आपण जसं आहे तसं आपल्याला दाखवायचं. तर त्याच्यामध्ये असं म्हणजे निगेटिव्हिटी नकोय, जे पण आपण पसरवणार ते पॉझिटिव्हिटी मध्ये पसरवणार. तर आईला मी एकदा बोललो की आई, शिव्या जरा जास्त होत आहेत का? तेव्हा आईने मला बोललेले आणि मारलेला पण. तर बोलते की बघ, आपण आगरी आहेत, ऍक्च्युली आम्ही आगरी आहेत, तर आमच्यामध्ये कसं आहे, यायला त्यायला सगळं चालतं आम्हाला, पण ते पुढे आपल्याला तेच न्यायचंय का पुढे आपल्याला चांगले संस्कार न्यायचे आहेत, तर ते मला आईने सांगितलं. तर तेव्हापासून मग मी शिव्या सोडूनच दिला. गुड. आणि मला असं वाटतं की एक कंटेंट क्रिएटर म्हणून एक जबाबदारी सुद्धा असते. बरोबर. की इन्फ्लुएन्सर पण म्हटलं जातं कंटेंट क्रिएटर, तर तुम्ही अजून खूप लोकांना इन्फ्लुएन्स करतात, एक जबाबदारीची जाणीव पण असते ह्या सगळ्या. तर ती जबाबदारी आता घेतोय मी. ऍक्च्युली मी माझ्यामुळे घेतली जबाबदारी, मी आले म्हणून. गप्पा बसते, मोठा शहाणपणा करतोय इथे, दाखवतोय. अरे तू कशाला सगळ्यांसमोर बोलत असते का आई? घरी तर घरी, बाहेर तर बाहेर. काय बोल, मी आले म्हणून. मध्ये का टोकते? मी बोलतोय ना तिच्याशी, ज्यावेळेस तुला विचारेल तेव्हा तू सांगत जा. हा, मी सांगेन, पण मला सांगायचंय. बोला, तुम्ही बोला. तुम्ही मजा घेताय ना आमची. नाही, आजचा आमचा एपिसोड आहे ना, हा खूप वेगळा होतोय. नेहमी इथे गंभीर विषयावर चर्चा होतात, आज विषय गंभीर पण आहे,
पण कॉमेडी सुद्धा चालू आहे. मारते ना, नुसती मारत असते पण. मारला म्हणून सुधारला. अरे मग मारते का? अजून किती सुधारायचंय मला? तर तुला इथपर्यंत घेऊन आलो तरी मारते, इथे पण मारते. ए बाबा, हो छान छान. बरं भलं ह्याच केलंस. नोटवर ना आपण एक रॅपिड फायर चालू करूया. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं, मी एक क्विक क्वेश्चन विचारणार, तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही एकतर हा असेल तर काकू ह्याच्याकडे बोट दाखवायचं, जर तुम्हाला स्वतः वाटत असेल तर स्वतःकडेच बोट ठेवायचं. चलो क्विक रॅपिड फायर. शूट मध्ये चूक झाली की आधी कोण हसतं? मीच असतो. काकू तुम्ही पण सांगायचं, तो असेल तर त्याच्याकडे दाखवायचं पटकन. अशी काय बघते गाई? त्यांची इथे डोळ्यावरती काय फोकस मारा, बघा कशी बघते. हो ऑडियन्स बघा ही कशी बघते मला. ही आई माझी. कॅमेरा मागे बॉस कोण असतं? मी. ओके. शूट मध्ये सगळ्यात जास्त रिटेक कोण घेतं? कट म्हटल्यावर पण कोण हसत राहतं? तीच असते. रील अपलोड झाल्यावर कमेंट कोण आधी वाचायला जातो? बघ सगळीकडे बोट माझ्याच कडे असतं आता त्याचं. तूच आहेस ना. हो, मग? मीच सगळीकडे आहे ना. मोबाईल कोण जास्त युज करतं? हाच. ओके. डायलॉग कोण विसरतं? विसराव. घरात सगळ्यात जास्त फेमस कोण आहे? ही परंपरा घडलेली आहे छोट्यापणीपासून, तीच फेमस आहे. आणि श्रेयस तुला काय वाटतं की बाहेर जास्त कोण फेमस आहे? तीच फेमस आहे. अरे हा फेमस आहे. अरे तू फेमस श्रेयसची आहे. आई म्हणून मला ओळखतात. अरे मग श्रेयसलाच ओळखू दे ना, आईला कशाला? श्रेयसला ओळखतात. तू जास्त फेमस आहे, मी नाही. थँक्यू. आईचा फेवरेट डायलॉग? मेल्या. ह्याचा फेवरेट डायलॉग? माईक दे पहिले माझं, माईक दे. अच्छा. संपल्यावर ओके. शूट संपल्यावरती पहिला फोन नाही, पहिला माईक द्यायचा. माईक दे माझा. आता वाक्य पूर्ण करायचंय तुला. जर आई नसती तर रील्स ... तर रील्सला तेवढी मजा नसती आली. क्या बात है. आई तुम्हाला मुलाला डिरेक्टर झालेलं बघायचंय की ऍक्टर झालेलं बघायचं? डिरेक्टर झालेला चालेल मला. आणि त्यात ऍक्टिंग पण तर करतो तो, माझ्याकडून पण करून घेतो. म्हणजे डिरेक्टर तो खूप चांगला आहे. चांगला आहे. ओके. मला माहित नव्हतं पण. सो हा आपला रॅपिड फायर संपलाय. यू बोथ वर टू गुड इन रॅपिड फायर. थँक्यू. थँक्यू. तू माझी आज जास्त तारीफ केली आई. हो बघ काय बोलते ती, बघ तारीफ केली. सो या रील्स आणि सगळं ह्या तर गोष्टी चालूच आहेत, पण फ्युचरिस्टिक दृष्टीने तुम्ही काय विचार करताय? म्हणजे कुठे जायचंय श्रेयस? ऍक्च्युली जायचंय तर खूप लांब आहे, ही पहिलीच पायरी आहे. तर जिथे पण जायचंय मला आई बरोबर जायचंय, आईला घेऊन जायचंय. तुला माझ्या बरोबर यायचंय का? अरे मला किती दिवस घेशील, नंतर तुझ्या बायकोला ठेवशील बाजूला. बायको राहील. तू माझ घाल आणि वॉकलाच जात. आई राहील बाजूला. अरे पण आई आहे तोपर्यंत फेमस, तोपर्यंत ठीक आहे. आपण नंतर घेशील. आपण लोकांना काय सांगतोय की आपण घरी पण बांधतो, बाहेर पण बांधतो. बाहेर तर नीट राहा कम से कम. हो घे, आता चांगली राहते. तू 2 मिनिटाचे चांगलेपणा आहे तुझा, लगेच तुझा येतो चावलपणा, हात येतो तुझा पुढे लगेच. नाही घे, नाही येणार. दाबून ठेव असे हात. दाबून ठेवले. काकू तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. ऍक्च्युली हा चांगला प्लॅटफॉर्म आहे आता. श्रेयस साठी विचारायला मुली येतात का तुमच्याकडे? येतात काय? सांगू का? सांग तर, येत असतील तर माझी तारीफ पण होईल. लग्न करताना हातील वांदे. वांदे होत. लग्नासाठीच विचारायला म्हणते. लग्नासाठी येतात ना, येतात. मग आईच्या आवडीने की नाही, ते बघू आपण पुढच्या पुढे. असं काय नाही तर बाकीचे फॅन्स वाईट मानतील ना. मग तुम्हाला एक सांगू, तिने माझा म्हणजे आता इथे आलोय तर मी आईला बोललो की आपण इथे येतोय, तर बोलते बघ मला जर नीट हे केलंस तर मी अशी नीट राहीन. जर तुम्हाला कुचकेपणे नाही बोलत तर कुचकेपणे राहीन. आता तुम्हाला मी दाखवतो हिने माझी सेटिंग काय लावली. थांब 1 मिनिट, थांब 1 मिनिट थांब ना. सेटिंग तिला दाखवते ना. थांब 1 मिनिट थांब. अरे थांब. हे बघ बोलते तू लांब बसलास ना
ते फेकून मारील. ठीक आहे. हे बघ वेताची झडी म्हणून तिने आणलंय. हे मला मारायला तिने हे बघ लपून बिसून. हे गप्प बस. गप्पा बस म्हणजे काय गप्पा तेवढं बस? दाखवायची काय गरज होती का तुला? अरे मग तुला काय भाजी बनवायची ती होती? भाजी नव्हती बनवायची, पण म्हणजे तुला कशाला दाखवायची आणलंय? गरज होती का? ते तिचे मारलं हत्यार आहेत का? हत्यार. हत्यार आहे बघा. का हत्यार? हत्यार आहेत तिचे. गप्प बस. चप्पल तिला माहित आहे. मी तिला सांगितलेलं की चप्पल आहे ना बाहेर ठेवायला लागणार आहे. होते यार मग थांब जरा मी 2 मिनिटं आतमध्ये जाऊन आले. आतमध्ये गेली तर हे आणले तिने. गप्प बस. मोठा शहाणा आला. दाखवायची काय गरज होती तुला? अरे मग तुला सगळ्या आणायची काय सुरुवात करायचं? केली. तू मारताना तर त्यांना दिसलाच असता ना का? मारताना दिसलं नसतं त्यांना? असं मारताना दिसलंच की. मारलं तेव्हा दिसलं ना मी तुझं. तुमच्या जवळ येतो. तुझ्या जवळ नाही बसणार मी. चल इकडे बस गुपचूप. तिथे कशाला बसतो? इथे बस. माझ्या बाजूला मगासून बसलेला होता ना, आता लगेच तिकडे वळला. मग तू मारू नको ना. ही नुसती मारत राहते. नाही मारत घे. अरे गापून. नाही अरे मारत घे. नाही मारत घे. नाटक घे करतो तू. चहा पी. ठेव चहा, मी पिन. बोला तुम्ही कंटिन्यू करा. आमचं तसंच आहे. आमचं काय सुधारणा नाही, नाही. आता मला कळलंय की हे अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. नाही हा हे तुला पण राग आला माझा? नाही नाही. ते तू तिला कुठे मारायला जाते? आई माझ्यापर्यंतच राह ना. तिथे कुठं जाते? नाही, तिला कशी मारीन मी? ती माझी अरे मग तू पण असं काय बोलू नको की तुझा मार मला भेटेल किंवा मला मार. हो गे. तिच्यापर्यंत नको जाऊच लागेल. तिला कशाला मारू मी? मग तिला नाही मारू शकत म्हणून तर मला मारशील ना तू. हो ना, हे बघ, हो ना. बघितलं म्हणून तू हो असं ना. विचार की बाबा ती मारणार नाही मला. नाही मारणार त्याला आजपासून. बस नाही मारणार. ठीक आहे, मी बांधूनच ठेवते आत. नाही तुमची जी ही केमिस्ट्री आहे ना ही अशीच राहू दे. हीच देवाकडे प्रार्थना. कारण तुमच्या ह्या केमिस्ट्रीमुळे ना काकू खूप लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे. लोकांना रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं खूप कठीण आहे. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम तुम्ही दोघंही करताय. सो हॅट्स ऑफ आहे तुम्हाला दोघांना. आणि जे काही बिना स्क्रिप्टचे तुम्ही चालू होता ना दोघं जण, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दोघांना सल्यूट आहे. थँक्यू. कारण श्रेयस तू तर ठीक आहे, तू डिरेक्ट करतोय कॅमेरा मागे आणि खूप गोष्टी तुला समजतायत, पण त्या तेवढ्याच रिस्पॉन्सिव्ह आहेत सगळ्या खरंच बाबतीत. आहे. त्यांचा रिस्पॉन्स इतका क्विक आणि इतका क्रिस्प आहे ना की त्यांच्या रिस्पॉन्स मध्ये सगळी मजा आहे. त्यांचा रिस्पॉन्स इकडनंच चालू होतो. नाही ग, काय असतं माहितीये का, बायकांना खूप कामं असतात. त्या नुसतं बिझी असतात सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून मारायचं नाही रे, तुझा मारण्याचा विषय नाहीये अच्छा. माझ्याकडे. शांत राहा, आता नाही मारणार. तर काहीतरी आपण त्या सतत काहीतरी टेन्शन मध्ये असतात हल्ली माणसं. सतत काही ना काही टेन्शन असतं. मग आपण थोडंसं कुठेतरी आपण केलं हसवण्यासाठी त्यांना, तू कुठे बिघडलं ना. मन पण शांत होतं, मनुष्य हसरा होतो, डोक्यातले विचार तेवढ्या वेळापुरता तरी निघून जातात नक्की. आणि चेहऱ्यावरती हसू येतं. याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न आहे हा आमचा नाही आणि हे छोटासा. हा खूप चांगला प्रयत्न आहे की हाऊस वाईफ बनून शेजारणीकडे जाऊन ह्याच्या त्याच्या गप्पा मारण्यापेक्षा आज तुम्ही तुमच्या मुलाला सपोर्ट करताय, त्याला पुढे घेऊन जाताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बाकी लोक एकमेकांचे पाय खेचण्यातच राहतात आणि तुम्ही त्याची सपोर्ट सिस्टीम आहात आज. सो हो घे, एवढा नको लाडात येऊ लगेच. बाकी ते प्रेम पण नाही दाखवू शकत. दाखवते ना प्रेम. त्याला पुढे घेऊन जायचं म्हणजे माझं हे प्रेमच आहे ना. मारून नशीब ते अरे पहिल्या चुप प्रेम आहे. वेताच्या छडी असायच्या माहितीये. वेताच्या छडीने मारायचं. पहिला आपल्या इथे कसं जंगल विंगल होता ना, तर वेताच्या छडी लगेच जेव्हा जेव्हा मी भेटायच्या. छडी आणायची तेव्हा तेव्हा तो मोडायचा. जो कितीतरी छडे आणलेले आपण, तो असा फटकन मोडायचा. घे आता मार. पण ती ना ती तोडलेले डबल होते ना, ते डबल झाले होते, जास्त लागते. त्याच्याने मारायचे मला. मी बोललो एक होती ते ठीक होतं, आता 2 वळ आहेत. मग का तोडलीस? मग नशीब माझे पप्पा कधी बेल्ट नाही घालत म्हणून मी वाचलोय. बेल्ट घातल्याचा बेल्टनी पण होतं. असं नको काय सांगूस. ते तर सांगितलं ना मेणबत्तीच्या चटकेवाले अजून. ते कशाला सांगायला पाहिजे तुला, ते लहानपणीचं होतं. आता बघ काय शाळेमध्ये शिक्षकांनी छडी उगारली, मारलं हो. मुलांना, आता लगेच ऍक्च्युली तसं कंप्लेंट होतंय. करायचंय. ऍक्च्युली आता तसं होतंय की शाळेमध्ये लगेच केस. हो नाही, ते कसं मी मुलांना खूप मारले आणि आम्ही शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये आम्ही सरांचा खूप मार खाल्लाय.
खूप म्हणजे मी तर टार्गेटच होते. ते दिसतंय आता मी राहून. आता मी टार्गेट आहे तुझा. हा त्याच्याशी मी मार खाल्ला म्हणून तर आज मी कुठेतरी आहे ना. हम्म. मार खाल्ल्याने काही होत नाहीये. फक्त माणूस विचार करायला लागतो, आपण मार का खाल्ला, कोणत्या गोष्टीमुळे खाल्ला, आपण काय केलं असं की आपल्याला मार खावा लागला. काय नसता करून पण आपण मार खातो. विचार कर. हम्म. त्याच्याशिवाय नाही मी मारणार. आता तू काहीतरी मेणबत्तीचं म्हणाला. तू लहानपण कसं होतं त्याचं? काय सांगू याचं लहानपण कसं होतं. एवढा वात्रट होता, खूप वात्रट. म्हणजे ती पूर्वी आपल्याला बेल ऐकायला लागायची ना, सकाळी उठायला लागायचं. अलार्म. तर अलार्म तर ती मी आणायची. हा काय करायचा, ती खोलायचा, तो कुठून आवाज येतो ते बघायचा. नाही समजलं फोडायचा. दरवेळेस ती घड्याळ उघडून त्याच्यातलं सगळं काय काढून मला दाखवायचा. आई हे बघ, याच्यातला आवाज कुठून येतो मला समजत नाही. मग मार खायचा. काही ना काहीतरी उद्धव याची काही ना काहीतरी असायचं. मग हा ना ऐकला का मग घे चटका. ते मेणबत्ती. आई नको ना, नाही तर उदबत्ती ही मस्त. नको ना. खूप वाईल्ड होतं खूप. आमच्या वेळेस तर हे तर आता झेलू पण नाही शकत. नाही आता कोण नाही. आताची पोरं तर झेलू आताची पण नाही मुलं शकत. नाही कोणी करू शकत. नाही. खूप मार खाल्लाय माझ्या दोन्ही मुलांनी, दोन्ही पण चांगल्या लाईनीला लागलेत, एवढं मात्र आहे. हम्म. कारण आपण एक मार देतो का, तर पुढच्या आयुष्यात त्यांचं चांगलं व्हावं असं वाटत असतं आई बापाला. बरोबर. मारतो तेव्हा आई बापाला पण वाईट वाटत असतं. आईला जाम कितीतरी वेदना वाटतं. होत असत की आपण आपल्या मुलाला मारतोय. तरी पण माझे पप्पा जेव्हा मारून व्हायचे ना, तेव्हा ही यायची मारायला की बाबा चल जरा इथे ये. काय केलंस तू? आई काहीच नाही केलं, मी फक्त आहे ना अभ्यास करत होतो. तर मला कोणीतरी बोलवलं, मी बाहेर गेलो. बाहेर गेलास अभ्यास करत? हे सप्पा असं. मग अभ्यास सोडून बाहेर का जायचं? अभ्यास म्हणजे अभ्यास. आमच्या वेळेला पाढे पाठ करायला लागायचे 7च्या आत घरात. 6 वाजता 6:30 6:30 झाले का बसा, दिवा लावा, प्रवचन हे करा, काय म्हणतात ते, उजळणी म्हणा, दिवाबत्ती करताना देवाचा श्लोक म्हणा, हे सगळं करायला लागायचं. बरोबर. आताच्या मुलांना आहे का तसं? नाही, बिलकुल नाही. मी नाही आताचा, मी जुना आहे. तू आत्ताच्या पोरांना सांग, मला नको सांगू. हो 90च्या पासूनच हे आहे. मग आणि खरं वय पण नको सांगू लोकांना. कसं खरं वय वा. सांगेन तुझं मी? मुली अजून लग्न करायचंय. कसं सांग? श्रेयस, एवढे सारे लोक तुला फॉलो करतात, बरोबर. म्हणजे तुम्हाला दोघांनाही फॉलो करतात आता. तर तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का तुमच्या व्ह्युअर्सना सुद्धा, आणि ज्यांना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असं काही चालू करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा? ऍक्च्युली तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्स लेवल पहिला तुम्ही तुमचा वाढवा. ठीक आहे. जर माणूस कॉन्फिडंट असेल कोणत्या पण गोष्टीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, तरच तो पुढे जाऊ शकतो. कारण का पाय खेचणारे खूप आहेत. पाय खेचणारे पण असू द्या आणि पुढे जायची एक उमेद पण असू द्या आपल्याकडे, तेव्हा जाऊन तुम्ही पुढे जा. बाकीचं तुम्हाला जसं वागायचंय, जसं काय करायचंय तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे की पुढे जाण्यासाठी 1 पाय मागे जाऊ शकतो, 2 पाय मागे जाऊ शकतात, 3रा पाय तर आपल्याला पुढे जायचं आहे, 3री स्टेप आपल्याला पुढे टाकायची. तर हे विचार करूनच चाला. आणि मेन म्हणजे हा जो सोशल मीडियाचा हा जो जमाना आहे, तर त्या जमान्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी करा. हा जो तुमचा काळ आहे ना, तर तो तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करा, वाईट गोष्टीसाठी बिलकुल करू नका. कारण ह्या गोष्टी चांगल्या पण आहेत आणि वाईटही आहे. बरोबर. आज तुम्ही मोबाईल घेता हातात, त्याच्यातून कितीतरी चांगल्या गोष्टी मिळतात, पण त्या नको त्या तुम्ही हाताळता आणि त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य बर्बाद होतं. बरोबर. तर हा वापर कसा करायचा, चांगल्या गोष्टीसाठी करायचा का वाईट गोष्टीसाठी करायचा, हा आपण ठरवायचा असतो. आणि आपला त्याच्यातून भूतकाळ विसरून भविष्यकाळ कसा चांगला करायचा हे आपण ठरवायचं. तर हल्ली सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात, सगळे सोशल मीडियावर आपण यावं म्हणून करत असतात. तर मुलींनी पण हे लक्षात ठेवायचं का आपण आपले फोटो टाकतो, तर ते फोटो आपण कसे असतात, तुम्ही कसेही फोटो टाकता, तसं नाही करायचं कधीच.
तुम्ही चांगले फोटो टाका. आज ना उद्या तुम्ही आई होणार आहात. तुमचे ते फोटो, तुमचे ते पोज घेतलेले फोटो, ते जे विचित्र फोटो टाकता ते तुमची मुलं बघणारी आहेत. तर त्या मुलांवर तुमचा प्रभाव काय राहील? त्या मुलांवर तुमचा धाक राहील? नाही राहणार. तुमच्या आजूबाजूचे तुमचे नातेसंबंध कसे टिकतील? ते फोटो टाकताना ते लोक बघतील. समोर तुम्ही व्यक्ती जाल ना त्यांच्या समोर, तेव्हा ते काय रिॲक्ट होतात तेव्हा बघा. तर हा विचार करा मोबाईल हातात घेतल्यावर का आपण याचा वापर कसा करायचा. आज मुलं देखील, लहान लहान मुलं मोबाईल बघतात, काही ना काहीतरी चित्रविचित्र प्रकार करतात. तर तसं मुलांना करू नका, बिलकुल करू नका. हा जो तुमच्या हातात मोबाईल आहे ना, हा चांगल्या गोष्टीसाठी वापरा, तरच तुमचं पुढचं भविष्य उज्ज्वल होईल. एवढं लक्षात ठेवा. श्रेयस, तुझा काय टेक आहे ह्याच्यावर? ऍक्च्युली आपण रील्स वगैरे टाकतो, काय पोस्ट करतो, त्याच्यावरती वाईट कमेंट्स पण येतात, चांगले कमेंट्स पण येतात. पण आपण जर पॉझिटिव्ह आहे तर आपण पॉझिटिव्ह वाली कमेंट घेऊया, ना की निगेटिव्ह. निगेटिव्ह तर येणारच आहे. आता वाईट गोष्टी बोलणारे खूप आहेत, तर आपण त्यांच्याकडे बघत सतत राहू नाही शकत. तर आपल्याला चांगले बघणार आहेत, चांगले बोलणार आहेत. आता माझी आई आहे, चांगलं शिकवते, चांगलं बोलते, तर आपण ते बघणार. ते वाईट तर कमेंट येत राहणार. तर वाईट कमेंट न बघता तुम्ही पुढचं जर पॉझिटिव्ह काय आहे, जिथे कोण हसतंय, कोण चांगलं बोलते, त्यांना रिप्लाय द्या. वाईट कमेंटला तुम्ही हाईड करा किंवा इग्नोर करा. बस एवढंच सांगू शकतो. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना भेटून. म्हणजे आजचा एपिसोड हा खूप वेगळा होता इव्हॉल्व आकांक्षावर. असा एपिसोड याच्या आधी कधीच झाला नाहीये. असेच नवीन नवीन एपिसोड घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहू. तोपर्यंत कीप ग्रोईंग, कीप लर्निंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू. तुला ते कांदे बिंदे दाखवायची काय गरज होती? समजत नाही तुला? समजत नाही तुला? अरे काय गरज होती तुला सांगायची? ते दाखवायची गरज होती? अरे पण ते तू आणलेलंच ना मारायला, ते मारलं असतं. आणलेलं होतं, बॅग मध्ये होतं ना, तुला बॅग मध्ये होतं ना ते. काय गरज होती तुला? गरज होती का तुला दाखवायची? गरज होती का तुला? नालायक, पण जॉब करतो एक एक. डोक्याला ताप दिला या पोरांनी माझ्या. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.